थांबा, पुढे स्क्रोल करण्याआधी हे ऐका, कारण EPS 95 पेन्शनवर सध्या जे घडत आहे ते तुमच्या मासिक उत्पन्नावर थेट परिणाम करणारे आहे. गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून EPS 95 पेन्शन वाढीबाबत मोठी हालचाल सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या आकड्यांवर विश्वास ठेवण्याआधी खरी आणि अधिकृत माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. EPS 95 पेन्शनधारकांसाठी ही साधी बातमी नसून तुमच्या पुढील आर्थिक सुरक्षिततेशी थेट जोडलेला विषय आहे. सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकार आणि EPFO या तिन्ही पातळ्यांवर हालचाल सुरू असून अंतिम निर्णय अजून प्रलंबित आहे. पेन्शन वाढ होईल की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे, पण तोपर्यंत नेमकी स्थिती समजून घेणं अत्यावश्यक आहे. न्यूनतम पेन्शनची सध्याची स्थिती. मिनिमम पेन्शन ₹1000. EPS 95 पेन्शन योजनेअंतर्गत सध्या केवळ 1000 रुपये इतकीच न्यूनतम मासिक पेन्शन अधिकृतपणे लागू आहे. 2014 मध्ये केंद्र सरकारने ही किमान मर्यादा निश्चित केली होती, जी आजही कायम आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 2025 मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने वारंवार स्पष्ट केले आहे की सध्या या रकमेत वाढ करण्याचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. पेन्शनर संघटनांकडून वारंवार ही रक्कम अपुरी असल्याचे सांगण्यात येत आहे, कारण वाढत्या महागाईच्या काळात 1000 रुपयांमध्ये सन्मानाने जगणे कठीण झाले आहे. मात्र सरकारने आर्थिक आधार आणि फंडाची उपलब्धता या दोन तांत्रिक गोष्टींचा दाखला देत ही रक्कम वाढवण्यावर अद्याप कोणतीही अधिकृत मोहर उमटवलेली नाही. पेन्शन फंडमध्ये जमा होणारे अंशदान आणि त्यातून दिली जाणारी पेन्शन यांचा समतोल राखणे ही सरकारसमोरील मोठी अडचण आहे. सध्याचे पेन्शनर्स दर महिन्याला वाढीव पेन्शनची घोषणा कधी होईल याकडे डोळे लावून बसले आहेत, परंतु जोपर्यंत अधिकृत राजपत्र म्हणजेच गॅझेट नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत 1000 रुपये हीच कायदेशीर रक्कम असेल. 7500 रुपये पेन्शनची मागणी विरुद्ध वस्तुस्थिती. डिमांड वर्सेस रियालिटी. देशभरातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांची आणि NACची प्रमुख मागणी न्यूनतम पेन्शन 7500 रुपये अधिक महागाई भत्ता अशी आहे. हा विषय सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेत असला तरी प्रशासकीय पातळीवर याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की पेन्शन फंडमध्ये ॲक्च्युएरियल डेफिसिट आहे. याचा अर्थ असा आहे की फंडमध्ये जमा होणारी रक्कम आणि भविष्यात द्यावी लागणारी पेन्शन यामध्ये मोठी तफावत आहे. जर पेन्शन 7500 रुपये केली तर सरकारी तिजोरीवर आणि EPFOच्या फंडावर लाखो कोटींचा अतिरिक्त बोजा पडेल. ही वित्तीय मर्यादा ओलांडणे सध्याच्या आर्थिक नियोजनात सरकारला शक्य वाटत नाही. त्यामुळे 7500 रुपयांची मागणी ही केवळ एक प्रस्ताव किंवा मागणी म्हणूनच प्रलंबित आहे. जोपर्यंत कॅबिनेट यावर विशेष तरतूद करत नाही तोपर्यंत ही वाढ केवळ चर्चाच राहील. संसद आणि कामगार मंत्रालयाचे अधिकृत अपडेट्स. 2025-26च्या सत्रादरम्यान संसदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने मान्य केले आहे की EPS 95 मधील पेन्शनर्सच्या समस्या गंभीर आहेत, परंतु फंड व्यवस्थापनाच्या नियमावलीनुसार मोठी वाढ करणे कठीण आहे. संसदेत सादर केलेल्या माहितीनुसार EPFOकडून पेन्शन वितरणासाठी सातत्याने नवीन सुधारणा केल्या जात आहेत, पण मिनिमम पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही. वृद्धापकाळात मिळणाऱ्या पेन्शनवर महागाई भत्ता DA लागू करावा ही जुनी मागणी देखील सध्या फेटाळण्यात आली आहे. मंत्रालयाने असेही नमूद केले आहे की पेन्शन योजना ही अंशदानावर आधारित असते, त्यामुळे ज्या प्रमाणात फंड जमा होतो त्याच प्रमाणात तो वाटला जातो. या अधिकृत उत्तरांमुळे पेन्शनर्समध्ये काही प्रमाणात नाराजी आहे, कारण त्यांना या अर्थसंकल्पातून किंवा अधिवेशनातून मोठ्या घोषणेची अपेक्षा होती. हायर पेन्शन आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सुप्रीम कोर्टाच्या 4 नोव्हेंबर 2022 रोजीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर हायर पेन्शन ऑप्शन निवडण्यासाठी मोठी प्रक्रिया सुरू झाली होती. अधिक पगारावर आधारित पेन्शन मिळवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते त्या अर्जांची पडताळणी आता अंतिम टप्प्यात असल्याचा दावा EPFOने केला आहे. यामध्ये जुन्या पगाराची गणना करणे, कर्मचाऱ्याच्या हिश्शाची अतिरिक्त रक्कम ट्रान्स्फर करणे आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर सुधारणे या कामांचा समावेश आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे कावे मान्य झाले आहेत त्यांना आता अधिक पेन्शन मिळायला सुरुवात झाली आहे किंवा थकबाकीसह पेन्शन मिळण्याचे काम सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया केवळ त्या लोकांसाठी आहे ज्यांनी हायर पेन्शनचा ऑप्शन निवडला होता. ज्यांना केवळ मिनिमम पेन्शनमध्ये वाढ हवी आहे त्यांच्यासाठी हा निर्णय लागू नाही. आगामी काळात EPS 95 पेन्शनबाबत 2 मोठ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली म्हणजे आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री पेन्शनर्ससाठी काही विशेष सामाजिक सुरक्षा पॅकेज जाहीर करू शकतात का, कारण पेन्शन वाढवण्यासाठी अतिरिक्त सरकारी निधीची गरज भासणार आहे.
दुसरी शक्यता म्हणजे कामगार मंत्रालयाकडून किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून वाढवून 2,000 किंवा 3,000 रुपयांपर्यंत नेण्याचा मध्यस्थी प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. NAC आणि इतर संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्याने सरकारवर राजकीय दबावही वाढत आहे. मात्र सध्याच्या घडीला कोणतीही वाढ कायदेशीर झालेली नाही. पेन्शनर्सनी कोणत्याही अनधिकृत बातम्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. जोपर्यंत EPFOच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा सरकारी राजपत्रात सूचना येत नाही, तोपर्यंत परिस्थिती जसे ते तशीच आहे. EPS 95 योजनेतील पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनवाढीची मागणी सातत्याने करत आहेत. निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन अत्यंत कमी असल्याने पेन्शनधारकांचे जीवन खर्च भागवणे कठीण झाले आहे. महागाई वाढत असताना पेन्शन मात्र वाढलेली नसल्याने असंतोष वाढत गेला. या पार्श्वभूमीवर देशभरातील पेन्शनधारकांनी एकत्र येत सरकारकडे मागण्या मांडल्या. सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. EPS 95 संदर्भातील अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. या याचिकांमध्ये पेन्शन गणनेतील अन्याय आणि नियमांमधील त्रुटी दाखवण्यात आल्या. वेतन मर्यादेमुळे कमी पेन्शन मिळत असल्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. सरकार आणि EPFO यांना या प्रकरणात उत्तर द्यावे लागले. या प्रकरणाची सुनावणी दीर्घकाळ न्यायालयात सुरू राहिली. 4 नोव्हेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने EPS 95 बाबत महत्त्वाचा निर्णय दिला. या निर्णयात वेतन मर्यादेचा मुद्दा केंद्रस्थानी होता. पूर्वी ठरलेली वेतन मर्यादा पेन्शनधारकांसाठी अन्यायकारक असल्याचे निरीक्षण करण्यात आले. ज्यांनी जास्त पगारावर योगदान दिले आहे त्यांना त्यानुसार पेन्शन मिळावी असे मत व्यक्त झाले. हा निर्णय पेन्शनधारकांसाठी आशादायक ठरला. वेतन मर्यादा म्हणजे पेन्शन गणनेसाठी ठरवलेली कमाल पगार मर्यादा. या मर्यादेमुळे जास्त पगार असूनही अनेकांना कमी पेन्शन मिळते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही अंमलबजावणीचा प्रश्न निर्माण झाला. केंद्र सरकार आणि EPFO यांनी यावर त्वरित निर्णय घेतला नाही. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. EPS 95 प्रकरणावर 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी केली. या सुनावणी दरम्यान पेन्शनधारकांचे आणि सरकारचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले. प्रकरणाचे घटनात्मक आणि आर्थिक पैलू तपासण्यात आले. अंतिम निर्णय लेखी आदेशावर अवलंबून ठेवण्यात आला. EPS 95 अंतर्गत पेन्शन गणना सेवा कालावधीवर आधारित असते. ज्यांनी जास्त वर्ष सेवा केली आहे त्यांना तुलनेने जास्त पेन्शन मिळते. कमी सेवा कालावधी असलेल्या पेन्शनधारकांना कमी पेन्शन मिळते. यामध्ये योगदान दिलेले वेतनही महत्त्वाचा घटक ठरतो. ही गणना ठराविक सूत्रानुसार केली जाते. सध्या बहुतांशी EPS 95 पेन्शन 15,000 रुपयांच्या वेतन मर्यादेच्या आधारावर दिली जाते. नवीन अधिसूचना येईपर्यंत हीच मर्यादा लागू आहे. यामध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि EPFO कडे आहे. हायर पेन्शन ऑप्शन निवडलेल्या सदस्यांसाठी वेगळी गणना लागू होते. हा ऑप्शन सर्व पेन्शनधारकांसाठी उपलब्ध नाही. ठराविक अटी पूर्ण करणाऱ्यांनाच हा लाभ मिळू शकतो. EPFO कडून यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवली जाते. EPS 95 पेन्शन वाढीचा विषय अजून अंतिम टप्प्यात पोहोचलेला नाही. पुढील निर्णय सरकार, EPFO आणि सुप्रीम कोर्टावर अवलंबून आहे. अधिकृत आदेश येईपर्यंत संयम ठेवणे हाच सुरक्षित मार्ग आहे.